सध्या आपण आलेलो आहे प्रभाग 12 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी आपण आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, आपलं नाव? गणेश पुरण तंबोले. कसा काय प्रतिसाद आहे प्रचाराला आणि आजपासून जशी प्रचाराला सुरुवात झाली आहे तर अजेंडा काय आहे निवडणुकीचा? निवडणुकीचा अजेंडा आमचा विकास आहे. लोकांना संपर्क साधून त्यांची काही अडीअडचणी आहे ते दूर करण्याचा आमचा अजेंडा आहे. प्रभागाची आताची स्थिती पाहता नेमकं काय कुठल्या लेवलपासून आता सुरुवात करायची आहे? जास्त लोकांकडे गेलो तर लोकांची समस्या आहे की बाबा साफसफाई वेळेवर झाली पाहिजे, पथदिये आणि काही विकास कामं राहिलेले, कोणाची नाली बांधण्याचे काम आहे, असे वेगवेगळे लोकांचे प्रश्न होते. ते समन्वय साधून तो दूर करण्याचा प्रयत्न करेल. दादा, आपलं नाव? अमोल देशमुख. तर अमोल भाऊ, आताची सध्याची वार्डाची कंडिशन, प्रभागाची कंडिशन पाहता कुठल्या लेवलवर आज विकास म्हणजे कुठली कामं पेंडिंग आपल्याला वाटतं? पेंडिंग म्हणजे सगळ्यात पहिले हा कचरा हा निवारण हा बिलकुलच नाही आहे. आणि दुसरं म्हणजे रोड नाल्या हा विस्कळीत झालेला पूर्ण हा विषय झालेला आहे. आणि सर्वसामान्याला हे जनतेला सर्वसाधारण एक मतदाराला एक चांगला नगरसेवक हवा आहे. पब्लिकची जी डिमांड आहे, आपण म्हटलं चांगला नगरसेवक, तर आतापर्यंत प्रशासकीय राज होतं. प्रशासकीय राजमध्ये पब्लिक काही सॅटिस्फाईड नव्हती. तर आताची कंडिशन पाहता आता लोकांचा कल कुठल्या उमेदवाराकडे जास्त राहील? लोकांना नेमकं काय पाहिजे? लोकांना जनसामान्य त्यांच्या जवळचा एक नगरसेवक त्यांना पाहिजे, जो मनमिळाऊ असला पाहिजे, जो त्यांच्या विचारासोबत जुळलेला पाहिजे, तो त्यांचा विकास जो असते तो विकास सर्वसामान्यांचा विकास समजून घेतला पाहिजे, कसा असला पाहिजे, काय असलं. ताई, आपलं नाव? मी मेघा अजय हरणे, माजी उपमहापौर. माजी उपमहापौर मेघा ताई हरणे आपल्याबरोबर आहे. तर आताची आपण या अगोदर कार्यकाळ आता उपभोगला, आपण महानगरपालिकेला जवळून पाहिलं, तर महानगरपालिकेमध्ये कुठले अजून मुख्य बदल अपेक्षित आहे? महानगरपालिकेमध्ये जे भुयारी कटार योजनेचं काम आहे, तर जे रखडलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे. कारण आता जागोजागी आम्ही आता प्रभागामध्ये फिरत असताना नाल्यांची कंडिशन अतिशय खराब झालेली आहे. म्हणजे माझं तरी असा विचार आहे की ह्या नाल्या ज्या आहे त्या संपूर्ण बंद झाल्या पाहिजे आणि भुयारी कटार योजनेचं काम पहिले ते पूर्ण झालं पाहिजे. त्याच्यानंतर कचऱ्याचा जो प्रश्न आहे, कारण आता ज्या निवडणुका लांबल्या त्याच्यामुळं लोकांचं असं म्हणणं आहे की याच्या आधीचे जे नगरसेवक होते ते आतापर्यंत आम्हाला दिसलेच नाही. निवडणुका आल्या की लोक आम्हाला भेटतात, काम करायसाठी सांगतात, पण आतापर्यंत प्रभागाला नगरसेवक नव्हता. त्याच्यामुळं अतिशय दुरावस्था झालेली आहे प्रभागाची. तरी अतिशय मोठे प्रभाग आहे, प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि अतिशय चांगली टीम आहे आमची. 4 भागातले 4 उमेदवार आहे. एक आमचे गणेशदादा तंबोले आहे, हे बेलपुऱ्या भागामध्ये अतिशय चांगलं काम आहे. कारण आम्ही जागोजागी नाव काढतो तर त्यांना कोणी पण ओळखते. ते महानगरपालिकेमध्ये त्यांनी बिटपिऊनचं काम केलं आहे, म्हणून ते प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेला माणूस आहे. अमोल देशमुख आहे. अमोल देशमुखांचं काम किरणनगरमध्ये अतिशय चांगलं आहे. एक धावून येणारा उमेदवार, ज्याची अपेक्षा लोकांना असते. आज काय झालं आहे, नगरसेवक म्हणजे हा मरण, तेरवी, लग्न यामध्ये जर असला तर तो नगरसेवक. पण आम्हाला ती नगरसेवकाची छबी काढून टाकायची आहे. नगरसेवक हा धावणारा, काम करणारा, अशी अस्वच्छता जी आहे ती दिसली नाही पाहिजे, असं आमचं काम आहे. कदमताई आहे, कदमताईंचे मिस्टर जे आहे ते प्रत्येक म्हणजे खालचा माणूस जो आहे, खालचा वर्ग त्याच्यापर्यंत पोहोचलेला माणूस आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगली टीम आहे आमची आणि निश्चितच आम्हाला म्हणजे पूर्ण विश्वास आहे की आम्ही 4ही उमेदवार चांगल्या मतदानाने, चांगल्या संख्येने निवडून येऊ. तुमचे पण आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. आता जे आपले नेते आहे संजय भाऊ खोडके, त्यांचा कसा काय रिस्पॉन्स आहे, काय प्रतिसाद आहे आणि त्यांचं कसं मार्गदर्शन आहे? संजूभाऊ खोडके, सुलभाताई खोडके यांचं नाव म्हणजे अतिशय काम करणारे लोक आहे. दोन्ही चांगले लोक आहे आणि खालच्या वर्गापर्यंत आणि वरचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचा संपर्क आहे. अतिशय चांगले म्हणजे आम्ही जे रोज फिरतो यांचासुद्धा आढावा त्यांच्यापर्यंत जातो. अतिशय चांगलं सुलभाताईंचं काम तुम्हाला माहीत आहे, त्या पद्धतीने ते आम्हाला मार्गदर्शन करतात. अतिशय चांगलं काम आहे आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातच सगळं आमचं काम सुरू आहे. तर आपण काय सांगाल, आताची प्रभागाची कंडिशन पाहता आपल्याला काय वाटतं, सर्वप्रथम कोणत्या मुद्द्यावर काम होणं आवश्यक आहे? आता साफसफाई, गटार योजना आणि नाल्या साफ करणे याच्यावर फार लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. कारण आम्ही आता प्रत्येक घरोघरी जातो आहे, तर सगळेजण आम्हाला हेच सांगत आहे की उमेदवार येतात, मतं मागतात आणि जातात,
पण तुम्ही यायच्या अगोदर आम्हाला हे काम करून द्या. नाल्या साफ नाही आहे, नाल्या भरलेल्या आहे आणि प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे हे लागलेले आहे. तर साफसफाई आवश्यक आहे. क्रीडांगणे महत्त्वाचे आहे, विशेष म्हणजे दवाखाने महत्त्वाचे आहे. महिलांना प्रतिनिधित्व चांगलं आहे. यावेळेस जवळजवळ 44 महिला उमेदवार सभागृहात असणार आहेत. तर यावेळेस महिलांना जितकं आरक्षण चांगलं भेटलं तर याच्यावर काय काय वाटतं आपल्याला? महिलांना आरक्षण मिळालं फारच चांगलं आहे. महिला आरक्षण असल्यामुळं महिला समोर जातात. त्याच्यातून त्यांना काहीतरी ते करणार आणि बाया पण येणार निवडून आणि निवडून आल्यानंतर पण त्या काहीतरी करणार, एवढं नक्की. तर हे होते प्रभाग 12चे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार. आणखी उमेदवारांशी आपण या प्रचारादरम्यान संवाद साधतच राहू. पाहत राहा द विदर्भ न्यूज.